मेहता का उल्टा चष्मा. 7 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर आहे 6 विकेटच्या मोबदल्यात 71 रन्स. आता जेठाच्या जाबाजना पुढच्या 3 ओव्हर्स मध्ये 40 रन्स बनवायचे जर ही मॅच जिंकायची असेल तर. आणि रिक्वायर्ड रन रेट आहे 13.33. हाती भाऊ, येस कॅप्टन. आता आपल्याला रन रेट हा वाढवावाच लागेल. चिंता करू नका कॅप्टन, डॉक्टर आला आता. ज्या बॉलला इंजेक्शन द्यायचं त्याला इंजेक्शन देईन, ज्या बॉलला गोळ्या द्यायच्या असतील त्याला गोळ्याच देईन, पण प्रत्येक बॉलचा इलाज आता बाउंड्रीच्या बाहेरच होईल. शाबास हाती भाऊ, शाबास. या ना. येस. आणि बावरी आपल्या ओव्हरचा पहिला बॉल टाकायला तयार आहे. कम ऑन बावरी, विकेट घे. कम ऑन बावरी आंटी, कम ऑन. अरे रे, हे काय? बावरी बॉलिंग करते की घोड्यावर बसून दांडपट्टा फिरवतीये? हो ना, घोड्यावर तर मला बसायचंय. काय? मला म्हणायचंय की अशी कशी बॉलिंग करते ही बावरी. आणि हा बावरीने पहिलाच बॉल पिच पासून मैलभर अंतरावर टाकलाय आणि अंपायरने याला डेड बॉल घोषित केलंय. काय करतेस बावरी? मी म्हणालो होतो स्टंप वर टाक बॉल, तू कुठे टाकते असा बॉल? सॉरी, मिस्टेक झाली. कधी बॅट फेकतेस कधी बॉल. बावरी प्लीज, हा कॉन्सन्ट्रेट. आता बघाच तुम्ही. यावेळी जाईल स्टंप वर. नक्की नक्की. ओके. कम ऑन बावरी. कम ऑन बावरी आंटी. धावा 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 हाती भाऊ. अजून एक, दुसरी. बावरी पाळा, बी केअरफुल. आणि पुन्हा एकदा बावरीचा युनिक स्टाईलचा पुढचा हा बॉल हाती भाऊंना. आणि हे काय, जागच्या जागी हाती भाऊंनी लावलाय सिक्सर. व्हॉट अ लवली शॉट. आणि या 6 बरोबरच जेठाच्या जाबाचा स्कोर झालाय 78 रन्स. काय मारला ना कॅप्टन. काय कमाल आहे हाती भाऊ, काय इंजेक्शन मारला त्या बॉलला. थेट सिक्सर. पण मज्जा आली. चांगलं आहे, चालू दे हाती भाऊ. फोकस बावरी, विकेट. आणि हा बावरीचा पुढचा बॉल हातीभाऊनी पुन्हा एक कडक सिक्सर मारलाय. काय खेळतायत ते, जबरदस्त खेळाचं प्रदर्शन करतायत आमचे तुम्ही पाहू शकता ग्राउंडवर ऑडियन्स उत्साहित झाले आहेत. जेठाच्या जाबाज मध्ये बरीच निराशा दिसायला लागली आहे. काय डॉक्टर हाती, काय विचार काय आहे तुमचं? अरे भाऊ, हाती भाऊ, काय कमाल आहे. काय 6 मारली तुम्ही. मी म्हणालो ना प्रत्येक बॉलचा इलाज बाउंड्रीच्या बाहेरच होणार. जबरदस्त डॉक्टर आहात हो, जबरदस्त डॉक्टर आहात. चालू ठेवा. Yes, कॅप्टन. आता तू हेच म्हणशील चुकून मिस्टेक झाली. नीट टाक बावरी प्लीज. हा, कम ऑन बावरी. आणि बावरीने पुढचा बॉल टाकलाय डॉक्टर हाथींना. आणि पुन्हा एकदा हातीभाऊंनी बॉल उंचावर टोलावलाय आणि हा तिसरा 6. बॉल्स पर लागोपाठ 3 6. व्हाट अ हॅट्रिक. अमेजिंग परफॉर्मन्स बाय हाती भाऊ. अरे हाती भाऊ, तुम्ही जर असेच खेळत राहिला तर ही सोन्याची चेन नक्कीच तुमची होईल. वा 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 वा. एका पाठोपाठ 3 6 मारून हातीभाऊंनी मॅचचं रूपच पालटून टाकलंय. आणि जेठा भाऊचं टेन्शन सुद्धा दूर करून टाकलंय. सगळं ऑडियन्स एन्जॉय करतोय. वा वा. 3 6 मारल्यात यार हाती भाऊ. बापूजी बघितलं, बरोबर केलं ना हाती भाऊला बॅटिंगला बोलवून. असं वाटतंय हा हत्तीच सगळे रन्स करून टाकणार. मला बॅटिंग मिळणारच नाही. हाती भाऊंच्या लागोपाठ 3 षटकारांनी मेहतांच्या महारथींचं पार कंबरडच मोडलं. अगदी खरं बोलात मिस चेरी तुम्ही. नॉर्मली आमचे डॉक्टर हाथी पेशंटचं ब्लड प्रेशर कंट्रोल मध्ये ठेवतात, पण या क्षणी त्यांनी मेहताच्या महारथींचं ब्लड प्रेशर वाढवून टाकलंय. टप्पू कम. आणि असं वाटतंय की ते फिल्डिंग मध्ये काही बदल करतात. भिडीच्या जागी त्यांनी यावेळी बाउंड्रीवर टप्पूला उभं केलंय. हाती भाऊ वा, मजा आली हो. असंच इंजेक्शन देत राहा तुम्ही. आणि याच बरोबर बावरी आपल्या ओव्हरचा पुढचा बॉल टाकायला तयार. आणि पुन्हा एकदा हाती भाऊंचा तोच कडक शॉट. आणि असं वाटतं सिक्सर होणार आहे.
हिस्टॉरिक मुवमेंट आहे टप्पूने हातीभाऊंचा कॅच अगदी सहज पकडलाय. शानदार fielding चं प्रदर्शन. आणि असा कॅच फक्त आणि फक्त टप्पूच घेऊ शकत होता. मी माझे 100% दिले कॅप्टन. काही हरकत नाही मस्त मस्तच खेळलात तुम्ही. पण बघा टपूने काही जबरदस्त कॅच पकडला ना त्याने. काय फिल्डिंग बघा ना, आहे. म्हणजे असंभवचं पण असंभव झालं. हो हो हाती भाऊंच्या आउट होण्यामुळे तुम्हाला दिसत असेल की मेहतांच्या महारथींमध्ये आनंदाची लाट पसरली आहे. आणि हे काय, सोडी भाऊ तर टपूला खांद्यावर उचलून पिचवर बल्ले बल्ले करतायत. आणि याच बरोबर जेठाच्या जाबाजचा स्कोर झालाय 90 रन्स 7 विकेट्सच्या मोबदल्यात. आणि आता त्यांना पुढच्या 13 चेंडूत 21 रन्स करायचे आहेत जर ही मॅच जिंकायची असेल तर. जेठ्या, ए जेठ्या, आता मी येतो. बापूजी आधी बाघाला पाठवा ना जरा. बागा भाऊ, मी जातो हा बापूजी. बॅट द्या हाती भाऊ. येतोय जेठाच्या जाबाजचा त्यांचा 8वा फलंदाज बाघेश्वर उर्फ बाघा. काय बघत होतास चंद्र? नाही शेठजी, माझा चंद्र तर बॉलिंग करतोय ना. ए भावा, त्या चंद्राला खुश करायला पहिल्याच बॉलवर आउट नकोस. नाही नाही शेठजी, जशी तुम्ही तुमच्या दुकानाला आज सुट्टी दिली ना, तशीच मी माझ्या प्रेमाला सुद्धा आज सुट्टी दिलीये. हो मग ठीक आहे, जा. हो शेठ. बरोबर. नेताचे महारथी कमॉन. काय झालं? सुट्टी कॅन्सल? नाही नाही शेठजी, हो, बॅटिंग नसेल करायची तर इकडे ये, मी येतो तिकडे. कमॉन बावरी आंटी. आणि हा बावरीने शेवटचा बॉल टाकलाय बाघाला. बाघाने नको, third नको, man च्या नको, दिशेने जाऊ. ball टोलावलाय. नाही, नाही, मी एक नाही, run नाही, घ्यायला नाही, पाहतोय, नाही, पण नाही. जेठालालने Well नकार ball, दिलाय. well ball. कदाचित हा शेवटचा चेंडू होता. Good. जेठालाल पुढच्या आता ओव्हरसाठी मी स्ट्राईक वर बघतो. यायला पाहतायत आणि म्हणून त्यांनी बाघाला नाही म्हटलंय. गुड डिसिजन बाय कॅप्टन. सोडी हो ये माझ्या इथे. येस कॅप्टन. आणि 8व्या ओव्हरच्या समाप्तीनंतर जेठाच्या जाबाजना 2 ओव्हर्समध्ये तब्बल 21 रन्स बनवायचे आहेत. आणि या क्षणी त्यांच्याकडे 3 विकेट्स बाकी आहेत. जेरी, तुम्ही एक महिला असून क्रिकेटची कॉमेंट्री करत आहात, तर तुम्हाला काय फील होतंय गोकुळधाम सोसायटी बद्दल? वेल आसिफ भाऊ, आम्ही महिला तर आजकाल प्रत्येक क्षेत्रात पुढे जाऊ लागलो आहोत. तर बरोबर. मग हे क्रिकेट सुद्धा डाव्या हाताचा मळ आहे. व्हेरी गुड आन्सर. आणि तुम्ही पाहतच आहात की आपल्या गोकुळधाम सोसायटीच्या सगळ्या महिला, दया वहिनी, कोमल वहिनी, माधवी वहिनी, अंजली वहिनी, बबिताजी आणि बावरी किती चांगल्या क्रिकेट खेळतायत. पोपट भाऊ, तुम्ही फक्त मॅचेस बघा, कॉमेंट्रीच बघा काय ते. हो 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 नक्कीच नक्कीच नक्कीच. मला वाटतं की पोपटलाची ही ओव्हर या सगळ्या मॅच मध्ये फारच महत्वाची ओव्हर ठरणार आहे. कारण कदाचित आपल्याला याच ओव्हर मध्ये समजून चुकेल की कोणती टीम मॅच जिंकू शकणार कमॉन ती. कॅप्टन कमॉन कमॉन. कॅप्टन, कमॉन. येस कमॉन. आणि हा मेहता साहेबांनी पहिला बॉल टाकलाय जेठालालला. जेठालालने शानदार कव्हर ड्राईव्ह मारलाय. बाघा दोघे धाव. धावलेत एक रन घेण्यासाठी. अरे काय करतो आणि यार हे बाघा? काय? बॅट सोड ना तू यार. बाघाची बॅट निसटले हातातून. बाघा बॅट घ्यायला परत चाललेला, पण जेठालालने सल्ला दिलाय, म्हणतायत परत जा परत जा. काय करतो यार बाघा? बॅट सोड ना भावा तू. सॉरी शेठजी, सॉरी. बॅट मिळेल कशी पण? कोणी देईल ना आणून? रन कम्प्लीट कर. कमॉन मेहताचे महारथी कमॉन. चल आता उभा कायस? ती बॅट अरे मग घे ना. तुम्ही म्हणालात ना की कोणी येऊन देऊन जाईल. कुणी येणार नाही भावा, जमाना बदललाय. घे तुझी तूच. चल. ठीक आहे. कमॉन कमॉन कॅप्टन कमॉन. गुड फिल्डिंग. कॅप्टन कॅप्टन. आणि कॅप्टन मेहतांनी आपला पहिला बॉल टाकलाय बाघाला. धाव, 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 धाव. सफाईने तो टोलावलाय आणि यावेळी बॅट न पाडता 1 रन पूर्ण केली. या विकेट नंतर जेठाच्या जाबाजचा स्कोर झाला आहे 92 रन्स. त्यांना 10 बॉल मध्ये 19 रन्स हवे आहेत. अरे एक रनने काही होणार नाही. 4 आणि 6 पाहिजेत आपल्याला. कमॉन जाबाज. कमॉन कमॉन, जिंकायचंय आपल्याला, जिंकायचंय. मी तर आता
अरे वा आउट आहे खेळायच्या आधी मस्त, मस्त, बागाने मॅच किती आहे. मेहता साहेबांनी याच संधीचा फायदा वा. घेऊन बागांना हे, run out आहे, out आहे. आणि याबरोबर जेठाचे जाबाज वा, बागाची वा. विकेट घालवून बसलेत. सॉरी शेठजी. अरे काय सॉरी इतकी काय घाई मेहता साहेबांना बॉल टाकून द्यायचा ना मेहता साहेबांनी चिटिंग केली. काही चिटिंग नाहीये आरामात घे ना भावा त्यांना बॉल तर टाकू द्यायचा होता नंतर निघाला असता स्क्रीजच्या बाहेर सॉरी शेठजी. काय सॉरी किती रन्स बाकी आहेत माहितीये तुला या विकेट नंतर मेहताच्या महारथींचं पारडं बरंच जड झालेलं आहे. मला वाटलं बॉल टाकतील पण त्याने टाकलाच ना, आउट केलं असं थोडी असतं. ठीक आहे, काही जाऊ हरकत दे, बस. ते झालं ते झालं हम्म. जेठ्या आता मी येतो नाही नाही बापूजी सोनूला पाठवा जेठालाल yes, इशारा केलाय की yes, yes, सोनूला yes, पाठवावं आणि त्यांच्याकडून पुढची फलंदाज येते सोनू. बेटा क्रिकेट माहितीये ना कसं खेळतात बस तर असंच खेळायचं हा बेटा जा आणि आता मेहता साहेब पुढचा बॉल टाकायला तयार आहेत आणि हा टाकला मेहता साहेबांनी बॉल. पुन्हा एकदा जेठालालने कव्हर्सच्या दिशेने बॉल धाव, 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 धाव. एक रन घ्यायला धावले कमालीची नाजूक वेळ आलेली आहे जेठाच्या जाबाज टीमवर कारण एका मागोमाग एक विकेट्स पडतच चालले आहेत आणि जेठालालला अपेक्षित आहे तो सपोर्ट त्यांना मिळत नाहीये. सॉरी सोनू मी बोलले होते ना अंकल नाही. चल काही हरकत नाही ही GPL 3 ची मॅच मेहताच्या महारथींच्या दिशेने पूर्णपणे झुकत चालली आहे. बरोबर आणि आता 9 बॉल्स मध्ये 19 रन्स काढायचे आहेत आणि फक्त एक विकेट बाकी आहे. दया चल बापूजींना पाठव बापूजी 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 कुठे? कुठे गेले कुठे गेले आता इथेच बापूजी? होते बापूजी अरे बापूजी बापूजी या ना बापूजी तुमची बॅटिंग आली आहे नाही करायची मला बॅटिंग मला तर नाही खेळायचं आहे बापूजी असं काय करताय या ना सगळे वाट बघताय तुमची एकदा बोललो ना तुला मला नाही करायची बॅटिंग बाकी सगळ्यांना आधी पाठवलं आणि मला शेवटी पाठवतो नाही खेळायचं मला बापूजी सिनियर लोक तर शेवटीच येतात ना चल जा तिकडे सिनियर सिनियर बोलून बापाला गांडवायचा प्रयत्न नको करूस विसरलास तू जेव्हा छोटासा होतास तेव्हा तुला सगळ्यात आधी बॅटिंगला पाठवायचो मी आणि तुम्हाला शेवटी पाठवतोयस नाही नाही खेळायचंच नाहीये मला खेळायचंच नाहीये बापूजी तुम्ही खेळला नाही तर आपण हरून जाऊ ना आणि ट्रॉफी आणि सोन्याच्या चेन दोन्ही त्यांनाच मिळतील. बापूजी खेळा ना. प्लेज रिक्वेस्ट खेळा ना. सुनबाई सांगते म्हणून येतोय बापूजी तयार झालेत. मला माहित होतं दयावहिनीच्या रिक्वेस्टला नकार देणं शक्यच नसतं आणि हे बघायचं की बापूजी इथे किती सफाईने खेळतायत. चला पाहूया. बापूजी मी काय म्हणतो तुम्ही कसंही करून बॉलला स्टंपवर जाण्यापासून अडवा आणि जसा बॉल आला ना थोडीशी बॅट अशी त्याला टच करून धाव घ्या एकच रन घ्या बॅटिंग मला आली पाहिजे वाह. एक तर सगळ्यांच्या शेवटी मला बॅटिंग देतोस हं? आणि आल्या आल्या बॅटिंग तुला देऊ तर घे ना बाबा तूच खेळ नाही नाही बापूजी तुम्ही खेळ ए, तूच खेळ मला नाही खेळायचं नाही बापूजी प्लीज अरे मला नाही खेळायचं बापूजी सॉरी बापूजी तुम्ही खेळा बापूजी प्लीज सॉरी Come on, come on, come on. Come on, तारक, wicket. आणि हा मेहता साहेबांचा पुढचा बॉल बापूजींना पण हे काय वाईट बॉल अरे वा वा. IPL 3 चा पहिला वाईट बॉल मेहताच्या महारथींकडून. मेहता साहेबांचा
पुढचा बॉल चंप काकांसाठी आणि Bowling, चंप bowling, काका bowling, मारूच bowling, शकले captain. नाही. आणि हा डॉट बॉल ball दे. आणि या क्षणी जेठाच्या जाबाचा जिंकण्यासाठी हवेत 8 बॉल्स मध्ये 18 रन. आणि टेन्शनचं काम हे पण आहे मिस चेरी की त्यांच्याकडे फक्त एकच विकेट बाकी आहे. एक छोटीशी चूक आणि यांना ट्रॉफी आणि सोन्याची चेन विसरावी लागणार आहे. काय झालं? बापूजी आता आपल्याकडे जास्त बॉल्स नाही आहेत. एक पण बॉल असा वाया घालवला ना तर प्रॉब्लेम होईल. 1 रन तर 1 रन आपल्याला घ्यावी लागणार बापूजी. हा, हा जा घेतो. कम ऑन कॅप्टन, कम ऑन. चला चला, कम ऑन मेहताचे महारथी. अरे आणि हे काय पुन्हा एकदा वाईट बॉल. आणि या एका वाईट बॉल नंतर यांना आता 17 रन्स हवे आहेत. पण समजत नाहीये मला कॅप्टन मेहता साहेब अशी काय बॉलिंग टाकतायत आज. मला वाटतं कदाचित ते स्वतः दबावाखाली आहेत. आणि आता मेहता साहेब पुढचा बॉल टाकायला तयार आहेत. आणि हे काय काका पडले, बॉल बॅटला लागलाच नाही. अरे काकाजी, बापूजी काय झालं बापूजी? काय नाही झालं, काय नाही झालं. चला, ए मी बरा आहे, बरा आहे. चला चला खेळा खेळा. मी बरा आहे, मला काय नाही झालं. खेळा खेळा खेळा. बापूजी हं. कम ऑन कॅप्टन, मेहतांच्या महारथींचे कॅप्टन मेहता, कम ऑन. कम ऑन कॅप्टन. नाही बापूजी, नाही थांबा. ओव्हर. हा आणि याचबरोबर 9व्या ओव्हरची समाप्ती. आणि या बॉल नंतर जेठाच्या जाबाचा मॅच जिंकण्यासाठी एका ओव्हर मध्ये 17 रन हवे आहेत. मित्रांनो, वातावरणात कमालीचा उत्साह भरलाय. पण सामना आता एका अतिशय रोमांचक वळणावर येऊन ठेपलाय. काहीच सांगता येत नाहीये की पुढे काय होईल. चला असित भाऊंकडून जाणून घेऊया की त्यांना या मॅच बद्दल काय वाटतंय. असित भाऊ, तुम्हाला काय वाटतंय, ही मॅच कोण जिंकू शकेल? ही मॅच अगदी तुमच्या लग्नासारखी आहे. म्हणजे जसं तुमचं लग्न कधी होणार हे कोणी सांगू शकत नाहीये ना, तसं सामना कोण जिंकणार हे सांगू शकणार नाही. आसिफ भाऊनी कमालीच्या टेक्निकल भाषेत सांगितलंय या सामन्याची अवस्था, की या सामन्यात काय होणार आहे किंवा होणार नाहीये. चला तर मग प्रेक्षक हो, मॅचची शेवटची ओव्हर आपण पाहूया. बापूजी हा. चला. अरे तू इकडे कशाला आलास? जा तिकडे उभा राहा. ओव्हर संपली बापूजी. हे ओव्हर संपली. ओव्हर संपली. हा एवढ्या लवकर? बरं ऐक जठ्या, हा बापूजी. रन्स किती बाकी आहेत? रन 17 बापूजी. आणि ओव्हर? ही शेवटची ओव्हर बाकी आहे. ही शेवटची ओव्हर आहे. हा म्हणजे 6 बॉल मध्ये 17 रन्स करायचे. हा बापूजी. बरं ऐक, हा बापूजी. आता हे 6च्या 6 बॉल तूच खेळ. हं, हे घे. घे. बापूजी बॅट आहे ना माझ्याकडे. अरे हो, 6 बॉल 17 रन्स. हे जठ्या, हा बापूजी. ऐक, 6 बॉल मध्ये 17 रन्स हवेत. हं? तू एक गोष्ट लक्षात ठेव, तू 6 बॉल मध्ये 17 रन्स करू शकतोस. हं? आपल्याला जिंकायचं जेठे, आपल्याला जिंकायचं. हा बापूजी. हं? लक्षात ठेव. हा हं? बापूजी. टप्पू, येस Come. कॅप्टन. थोडी टप्पूच्या जागेवर जा. टप्पूचे पप्पा आणि बापूजीला बॉलिंग टाकणार. टप्पूची बॉलिंग तर आपण पण नीट नाही खेळू शकत. मग बापूजी आणि अंकल कसे खेळतील? हो थांबा. मला ना पूर्ण खात्री होती मेहता साहेब हुकमाचा एका शेवटीच टाकणार आहेत. आता काय होणार? आता ही मॅच जिंकणं इम्पॉसिबल आहे. हो बरोबर आहे. नाही होप्स नको व्हेरी लावू. पॉझिटिव्ह. नाव यू हॅव टू बोल दिस लास्ट ओव्हर. शेवटची ओव्हर तुला टाकायची आहे टप्पू. यू कॅन डू इट. शाबाश. आणि हा आहे मेहता साहेबांचा फायनल मास्टर स्ट्रोक. शेवटच्या ओव्हरसाठी त्यांनी टप्पूला बोलवलंय. मिस चेरी, ही या GPL 3 ची सर्वात मोठी हिस्टॉरिक मुवमेंट आहे, कारण 3 जनरेशन्स एकत्र खेळणार आहेत. क्रीजवर आहेत जेठालाल आणि बापूजी, जे बॅटिंग सांभाळत आहेत. आणि बॉलिंग करतोय टिपेंद्र जेठालाल गडा उर्फ टप्पू.
GPL 3 मध्ये क्रिकेटची एक्साइटमेंट आता शिगेला पोहोचली आहे. जेठाच्या जाबाजांना मेहताच्या महारथींच्या हातून ही मॅच आता जिंकायची आहे शेवटच्या ओव्हर मध्ये. 6 बॉल मध्ये 17 रन करायचे आणि 17 वर कायमच खतरा असतो. जेठा जाबाजचे कॅप्टन जेठालाल यावेळी जबरदस्त दबावात आहेत, कारण समोर फलंदाजी करायला चंपक काका आहेत आणि त्यांना फलंदाजीचा काही अनुभव नाहीये. आणि समोर बॉलरच्या रूपात मेहताच्या महारथीचे खतरनाक खेळाडू टप्पू टप्पू, जो की एवढा खतरनाक बॉलर आहे की त्याच्या समोर त्याचे धुरंधर मित्रही टिकू शकत नाहीत. आणि इथे तर स्वतः बापूजी आहेत. आणि बघायचं आता हे आहे की काय होतं या शेवटच्या ओव्हर मध्ये. नॉर्मली तुम्ही अशा मॅच खूप बघितल्या असतील ज्यामध्ये शेवटच्या बॉलवर विजय पराभव आणि बरोबरीचा निकाल लागतो, पण इथे गोकुळधाम प्रीमियर लीग म्हणजे GPL 3 मध्ये शेवटच्या ओव्हर मध्ये असं काही कमाल होणार आहे जे तुम्ही न पाहिलंय, न ऐकलंय, न केलंय. आता काय होत आहे हे पाहण्यासाठी तुम्ही बघत राहा गोकुळधामची दुनियादारी आणि बघा कोण जिंकतंय, जेठाचे जाबाज की मेहताचे महारथी. आता फक्त एक बॉल बाकी आहे आणि जिंकण्यासाठी 2 रन्स हवेत. जणू काही वेळच थांबलीये. प्रेक्षकांच्या नजरा फिल्डर्स वर खेळल्या आहेत हे जाणून घेण्यासाठी की टप्पूच्या शेवटच्या बॉलवर काय होणार आहे आणि GPL 3 ची ट्रॉफी कोण जिंकणार आहे. टप्पू 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 टप्पू